हॅलो, नमस्कार. माझ्याकडून आणि पाठीमागे जो वॉफल दिसतोय त्याच्याकडून पण सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आहे 30 एप्रिल. बापरे, किती या वर्षाची 4 महिने संपली पण बापरे, भयंकर फास्ट चाललेत दिवस. पण एनिवेज आता वाजले आहेत काहीतरी 10:15. भयंकर लेट उठले मी आज, काहीतरी आता जस्ट 15 मिनिटांपूर्वी. तर आज माझी अपॉइंटमेंट आहे आयब्रोज करायची. माझे आयब्रोज मी सध्या दाखवते, 1 मिनटं. तर हे आहेत माझे शेपलेस आयब्रोज. तर यांना थोडंसं आपण शेप देऊ. 10-20, 10-25 होत आले आहेत. वॉफल, तुला पण करायचे आयब्रोज? इकडे अपॉइंटमेंट घ्यावी लागते. वॉक इन पण जाऊ शकतो आपण. सिडनी साईडला वगैरे वॉक इन जाता येतं, पण इथे मी बातसला राहते, तिथे वॉक इन नाही, तिथे अपॉइंटमेंटच चालते. जिथे मी जाते तिथे तरी ॲटलिस्ट. आणि मी जेव्हा 5 वर्षांपूर्वी वगैरे जेव्हा मी इंडियात होते तेव्हा आयब्रोज करायची किंमत काहीतरी एक 30-40 रुपये वगैरे अशी होती. आता मला माहीत नाही किती आहे, मी माझ्या मम्मीला विचारून सांगेन. त्यांच्याकडे जे कार्ड आहे त्याची मी एक क्लिप घेईन, सो दॅट एक आयडिया मिळेल. ओके, आयब्रोजचे एवढे, कोणाला अप्पर लिप्स पण करायचे असतात त्यांचे एवढे. आणि माझ्याकडे एक मशीन पण आहे. 1 सेकंड. माऊ आली आहे, मी घरात जाण्याच्या आधी मी तुम्हाला ते दाखवते. कशी पळते, कशी पळते. हे असं एक मशीन असतं, तर मग त्यामध्ये असं व्हायब्रेट होतं ते गोष्टी. 1 मिनिट. हे असं इथून असं ऑन करायचं, आवाज येतोय. आणि मी नॉर्मली याने अपर लिप्स वगैरे करते, कारण याने मला शेप नाही देता येत. हे नॉर्मल असं हे असं पूर्ण चेहऱ्यावरचे जिथे काय काय असतील ते आपण काढू शकतो. पण काढेल काय केस? नाही, तुझं जरा जास्तच आहे. वॉफल नो. काय 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 चाललंय? मी काही नाही केलं, मी तर उलट पडलो स्वतः. हा गोष्टी पाडतोय सगळ्या. बाजूच्या घरामध्ये एक एजंट आलाय, रिअल इस्टेट एजंट. मोहित बघा कसा खिडकीमधून असं बघतोय हळूच. कुठे? सेम एजंट आहे जो ज्यांनी आमचं घर विकलं तो. त्यांना घर विकायचंय का की त्यांना सेम एजंट देऊ नाही शकत? सेम एजंट नाहीये, कंपनी सेम आहे. मी त्याला बघितलं, तो हा नव्हता. काय त्याचं नाव? ब्रँडन. तर ही सगळी झाडं जी आता इथे पुढे ठेवलेली ना, इथे जी सगळी झाडं ठेवलेली ना, ते दिसतच असेल कसं दिसतंय ते. काय चाललंय मोहित? काय चाललंय तुझं? त्याच्यासाठी स्टूल लागेल, याच्यावर उभा नको राहूस. तर ती सगळी झाडं घेऊन इथे ठेवलेली आहेत आता. कारण काय होत आहे ना, की झाडांना आजकाल फ्रॉस्ट लागायला सुरुवात झालेली आहे. त्याच्यामुळे झाडांची पानं अशी गळाल्यासारखी होत आहेत थोडीफार. तर मग इथे ठेवू, इथे जपू त्यांना. तुझ्यासाठी मी आज बाहेर येऊन बोलली, माहितीये, तुझी मीटिंग चालू होती म्हणून. कसं कसं परत कर तसं नाक. कसं हे असं का करतो तू? हा, खात सुटली की बिना हाताचं थोडस खाजवता येतं. एक लिमिटेशन आहे, पण तरी थोडस. कोण शिकवतं रे तुला हे असं सगळं? शिकवायला गेला तो माणूस आहे ग. माणूस पण एक जानवर आहे. आता जनावरांना जसं कोणी जानवर काय जानवर ही भाषा? जानवर दोन्ही काय same ही असतं. भाषा? मी असेल तर मला कसं ओरडणार. बघ तुझी भाषा बघ. भेटेल नाही मिळेल, असं नाही तसं, तसं नाही असं. मी इथे माझी गाडी चालू केली आहे, थँक गॉड पळाली. बसूनच होती इथे. इथे धूर निघतो, माझी गाडी बिडी सगळी चालू आहे. काय माऊ असं नाही करायचं. ओके, बाय बाय. यो, लेट्स गो. की मस्त हिरवळ झालेली आहे ना. दिस इज द प्लेस, डिवा ब्रो अँड ब्युटी. इथे मी जाणार आहे आता आयब्रोज करायला.
अच्छा, आता झालेत माझे आयब्रोज करून. दाखवते एक मिनिट. आता कळत असेल डिफरन्स. मी फक्त आयब्रोज करायला बाहेर आलेली. बापरे बापरे, डेंजर. ओके, सो फक्त आयब्रोज करायला मी बाहेर आली होती आणि काय काय घेऊन आली आहे मी. पण ठीक आहे, मला लागतं गोष्टी. हे इथे थोडासे ज्वेलरी बॉक्स आणलेले आहेत मी, कारण माझ्या घरामध्ये जेवढे पण हे आहेत ना, बांगड्या म्हणा, कानातले म्हणा, हे अशा ड्रॉवरमध्ये असे तसे पडलेले आहेत. घरी जाऊन मी दाखवेन. पण तर ते एक प्रॉपर अरेंज करायचं माझा खूप दिवसांपासून प्लॅन होता. तर आज म्हटलं ठीक आहे, आता आली आहे मी, समोर दुकान दिसते ते घेऊन टाकू. म्हणून इथे 2 मी ज्वेलरी बॉक्स घेतलेले आहेत. आणि ही पर्स पण मला भयंकर आवडली. माझ्याकडे भरपूर पर्स झाले आहेत आता, पण ठीक आहे. तर हा आहे माझा पूर्ण ज्वेलरीजचा सेक्शन. ठीक आहे, हे सगळे बांगड्या, माझं मंगळसूत्र, सगळ्या क्लिप्स, सगळ्या लिपस्टिक्स, सगळ्या अशा वेड्यासारख्या पडलेल्या आहेत, टिकल्या वगैरे. तर आता ते सगळं घेऊन मी इथे ह्या 2 बॅगा आणल्या आहेत, ही एक आणि ही एक. असे वेगळे वेगळे कंपार्टमेंट्स आहेत यामध्ये. सो मी ते यामध्ये सगळं लावेल. इथे याला आरसा पण आहे जो मला खूप आवडला, त्याचं वरचं कवर काढेन मी. इथे वरती एक आहे आणि अजून एक कंपार्टमेंट, क्यूट. आणि ही वाली एक बॅग पण आणली आहे, क्यूटी बॅग. माझ्याकडे कुठली ब्लॅक कलरची बॅग आहे, त्याच्यानंतर ही एक लाईट पिंक आहे, ही एक लाईट पिंक बॅग आहे, आणि एक ब्राऊन कलरची आहे, अजून एक ब्लॅक कलरची आहे. ही एक झाली. फक्त याला असं आहे ना की थोडं जपावं लागेल मला या बॅगला. आज कामावर जाताना ही बॅग घेऊन जाईन मी विचार करत होते की मी आता हे ज्वेलरी बॉक्स लावेन, पण नाही, आता ऑलमोस्ट 12:15 वगैरे झालेत. तर मग मी जरा आता फटाफट जेवणाची वगैरे तयारी करते. माझा उपवास आहे तर मी साबुदाण्याची पेज वगैरे असंच काहीतरी बनवेन आणि मोहितसाठी काहीतरी बघेल आणि माझा टिफिन पॅक करेन, कारण मला 2:30 वाजता निघायचंय कामावर. काय डॅडा मीटिंगमध्ये आवाज नको करू. तर इथे मोहितची मीटिंग सुरू असल्यामुळे पुढच्या काही क्लिप्समध्ये मला बोलता नाही आलं, म्हणून मी व्हॉइस ओव्हर टाकते आहे. दुपारी लंचसाठी मी फ्रँकी बनवायचा प्लॅन केला मोहितसाठी. त्यासाठी मी रोटी पराठे जे फ्रोझन असतात ते मी थोडेसे कच्चे भाजून घेतले. ही माझ्याकडे बटाट्याची भाजी होती कालची उरलेली, ती मी थोडीशी मायक्रोवेव्हमध्ये गरम केली. ह्या सगळ्या पोळ्या अशा भाजून झाल्यानंतर मी त्यावर हिरवी पुदिन्याची चटणी घातली, चिंचेची चटणी घातली, ते थोडंसं पसरवून घेतलं. बटाट्याची भाजी घातली, त्यावरती कच्चा कांदा कापून टाकला आणि मोहितला टोमॅटोचा सॉस खूप आवडतो म्हणून तो पण टाकला आणि फ्रँकीसारखं रोल करून त्याला बटरमध्ये परत एकदा भाजून घेतलं. झाली फ्रँकी रेडी. फायनली मोहित साहेब फ्री झालेले आहेत. थोडं 5 मिनिटं वेळ आहे का जेवण करण्यासाठी? अच्छा, नो, मला पण खायचंय, खा ना मग, उपवास आहे. पण ना दर्शकांना आहे ना उपासाचे पदार्थ दाखवू. इंडियामध्ये कसं आहे ना, उपासाचे पदार्थ मिळतात, इंडियातल्यांना मे बी आवडणार नाही किंवा तिकडे दुकानं पण असतात, पण जे बाहेरगावी राहतात ना येणार आहे त्यांच्यासाठी उपासाचे पदार्थ ॲज इन खूप कमी लिमिटेड आहेत. जसं की साबुदाणा वडा मिळतो फक्त फ्रोझन वाला, ते मिळतं बऱ्यापैकी. पण मी आणि आरतीनी
असे खूप भारीतले उपासाचे पदार्थ असे शोधून काढलेत ना, जे इकडचे इन्ग्रेडियंट्स नॉर्मल सुपर मार्केटमध्ये मिळतात ना त्याच्या बेसवर शोधून काढलेत. जसं की बटाटा उकडायचा, बटाटा चालतो, त्याच्यानंतर चीज चालतं हे आम्हाला कळलं उपासाला. सो त्याच्यानंतर त्या बटाट्याच्या सळ्या मिळतात ते चालतं, दाणे चालतात. सो हे सगळं मिक्स करून एक अशी वेगळी छानपैकी, म्हणजे ऑफकोर्स उपास ही गोष्ट काढली कोणी, आपणच काढले, माणसानेच काढले, माणसानेच ठरवले काय चालतं काय नाही चालत या गोष्टी. तर आपण तशा डिश बनवल्या. आता प्रकाश फॉर एक्झाम्पल, प्रकाश हॉटेल दादरचं किती गोष्टी विकतात ना, म्हणजे काय नवीन नवीन करून विकतात. उपास ही गोष्ट मेन म्हणजे ऑफकोर्स मला तरी वाटतं की जर तुम्ही उपास फक्त म्हणजे ह्या दृष्टीने करता, अच्छा हे चालतं हे नाही चालत हा, सो त्याच्यात टेस्ट देणं ही पण गोष्ट पॉसिबल आहे. फोन येतोय काय यार. हे चालेल. गुड. सॉरी युअर लंच इज पेंडिंग. सॉरी. ओके, तर हा झालाय माझा डिनर बॉक्स रेडी. यामध्ये मी थोडेसे ओट्स, सफोला मसाला ओट्स आणि थोडेसे मक्याचे दाणे, आणि हे मी रात्री खाईन. ओके, मी आता ज्यूस बनवते. हा, खस सरबत थोडं थोडं टाक. काय बोल बोल. आता मी इकडे उभा होतो, हे मी पिते. आरतीने मला हे प्यायला दिलं, ठीक आहे, आणि आरतीने मला हे प्यायला दिलं, आणि इकडे हे होतं. आता काय काय समजायचं, काय समजायचं काय यार. डिसइन्फेक्टंटचा ज्यूस दिलाय मोहितला. मोहितला आता चटणी बनवायची इच्छा झाली आहे. खाणार आहे मी. हे एवढे शेंगदाणे मोहित, हे खूप. इकडे झाली आहे चटणी. बघू आता कशी लागते. आता माझी टेस्टिंगची काय, मी कधी टेस्टिंग नाही केली आहे ना ब्लॉग मध्ये. थांब थांब थांब, हळू आधी दाखव पूर्ण एकदम HD मध्ये. फक्त चटणीवर फोकस करते, बघितलं तू. सगळ्या ह्याच्या ना चटणी वरती आहे मग. कशी आहे? लिंबू पाहिजे. अच्छा, नाही पण प्रकाश मध्ये कुठे लिंबू असतं. ओके, तर इकडे मी माझा असा सगळा पसारा मांडून ठेवलेला आहे. ठीक आहे. हे थोडेफार माझे कानातले, हे याचे मला पार्ट्स कुठे कुठे मिसिंग आहेत माहिती नाही. एक आहे, एक नाही, दुसरा आहे, तिसरा नाही, असं. आणि हे माझे क्रिसमसचे ना नर्सेसला असं घालायला अलाउड आहे, म्हणजे असे कानातले घालायचे क्रिसमस टाईममध्ये. खूप क्यूट क्यूट वाटतात ते. तर ते अर्धे यूज केलेले, अर्धे नाही, तर ते पण मी नीट ठेवेन या वर्षासाठी. बघू आता हे सगळं मी सामान लावून बघते कसं काय लागतंय ते. इतकं सुंदर कानातलं आहे माझं, त्याचं दुसरं कानातलं मिळतच नाही याच्या बरोबरचं. पण मी हे कधीच फेकणार नाही, माझं खूप फेवरेट आहे. हे मी मागवून किती जवळजवळ 2-3 महिने झाले, पण हे अजून वापरलेलेच नाही. हे आणि हे मी वापरायला काढले आहेत. ते खूप मस्त आहेत. आणि हे पण हेअर क्लिप मी अशी इथे लावते, कारण काय होतं, हे जे केस आहेत ना, हे आता बऱ्यापैकी तरी मोठे झाले आहेत. हे मी नेहमी खूप छोटे छोटे कापते, असे इथपर्यंत कापते. मग ते असं लावायला, असं कामावरती सारखं डोळ्यावर आलेले चांगलं नाही वाटत ना म्हणून. आणि हे पण एक क्रिसमसचे कानातले, मी हे मागच्या वर्षी खूप घातलेले, लोकांना खूप आवडलेले हे असे. मस्त ना.
ह्या कानातल्यांचं मला जोड नाही मिळाले, सो मी हे फेकून देणं योग्य आहे. हे वालं माझं फेवरेट कानातलं आहे, याचा जोडच मिळत नाही. ड्रॉवर मध्ये पण बघितलं, नाही मिळत आहे मला, पण हा मी फेकणार नाही, माझा अनदर फेवरेट. छान वाटतो हा, म्हणजे मी हा कामावर पण घालू शकते आणि जिथे म्हणजे तुम्ही वन पीस घाला, नॉर्मल कॅज्युअल वेअर असून देत, काही असून देत, हे प्रत्येक गोष्टीवर जातं हे कानातलं. पण मी हे ठेवते, मला आवडते. And this is my beautiful bracelet. ही वॉच मला गिफ्ट दिलेली. या माझ्या अंगठ्या दिसतात, छोट्या. हे सगळं मी काढून ठेवते यातून. तर मग आता ही पण आणि ही पण, दोन्ही पण बॅग भरून झालेले आहेत. तर बघू आता. इथे हा छोटासा असा मिरर वरती, इथे सगळ्या लिपस्टिक किंवा काजळ, मस्कारा, हे सगळं कधी लावत पण नाही मी, तरी घेऊन ठेवलंय. आणि हे ते मगाशी जे मी तुम्हाला मशीन दाखवलं ते अपर लिप्स किंवा आयब्रोज वगैरे करायचं, हे इथे. आणि यामध्ये माझ्या सगळ्या बांगड्या, थोड्याफार क्लिप्स. ठीक आहे, हे झालं. आणि आता ही बॅग, यामध्ये हा सेट मी असाच ठेवेन, वाटलं तर मग मी काढून हे सगळे कानातले यामध्ये टाकेन. पण हे सगळे आपले मोठे कानातले, हे सगळे छोटे कानातले, हे इथे सगळ्या माझ्या क्लिप्स, भरपूरच क्लिप्स झालेत, पण ठीक आहे, मला लागतात ते एनिवेज. हे सगळे रबर बँड्स, आणि याच्या खाली मी हे पण ठेवलंय, वॉच, अंगठ्या आणि ब्रेसलेट. हे झालं. अजून काय केलं तर भरपूर असं वाटलं, पण हे एवढूशा याच्यामध्येच झालं. हा हार मला मोहितनी आत्ता माझा जो बर्थडे गेला 21 मार्च, त्या बर्थडेला मला त्यांनी घेतला. तर हे होतं बॅग्सबद्दल. ज्या क्लिप्स असतात किंवा हेअरबँड वगैरे असतो, अर्ध्याच्या वरती हेअरबँड मला माझे आता भेटतच नाही आहेत, कुठे कुठे पडलेले असतात, कुठे हॉलमध्ये असतील वगैरे, किचनमध्ये असतील, ते मी नंतर जेव्हा साफ करेल घर वगैरे तेव्हा मी बघेन. पण जेवढे मला भेटले तेवढे मी सध्या आता इथे लावलेले आहेत. हेअरबँड्स वगैरे असतील ते मी इथे लावेन, आणि बघू जे जे भेटत राहील. ॲटलिस्ट एक ऑर्गनायझर तर रेडी झालंय, मला जे भेटेल ते मी आता फटाफट त्या कंपार्टमेंटमध्ये टाकत जाईन फक्त. तर हा होता आजचा व्लॉग. आता मी हा इथे एंड करते व्लॉग, कारण मला आता कामावर वगैरे जायचंय, मला आता थोडं फ्रेश व्हायचंय. भेटू आपण पुन्हा एकदा नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, हॅव अ गुड डे. कारण इंडियामध्ये आता सकाळ झाली असेल आत्ताशी, तर मग सगळ्यांना आजचा दिवस खूप चांगला जावो. माझा जर का हा व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांना आवडला असेल तर तुम्ही लाईक, शेअर आणि प्लीज सबस्क्राईब करा. बाय बाय.